ज्यांनी कॉमर्समध्ये डिग्री घेतलेली आहे, बी-कॉम केलेलं आहे, त्यांच्यासाठी करिअरच्या कोणत्या संधी आहेत? किती संधी आहेत? कॉमर्स हे क्षेत्र पुढल्या 50 वर्षात प्रचंड पुढे जाणारं क्षेत्र आहे. अच्छा, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये खूप संधी. स्कोप आणि संधी आहेत हं, असं हं. क्षेत्र आहे. म्हणजे असं की कॉमर्स आणि ट्रेड, व्यापार आणि सगळा जो उद्योगधंदा आहे तो हं, हं. सगळा म्हणजे कॉमर्स. हो. आणि त्याला संलग्न क्षेत्र आहे मॅनेजमेंट हं, किंवा व्यवस्थापन. हं, हं. सो कॉमर्स आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये इतका सगळा स्कोप आहे. बँकिंग आणि इन्शुरन्स आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हं, हं. ह्या इंडस्ट्रीज, म्हणजे आता आपण बघतो म्युच्युअल फंड्सपासनं या सगळ्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढणं, इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे मार्ग असणं, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोकांचा रस आणि लोकांचं इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती वाढलेली आहे आणि त्या सगळ्यामुळे या क्षेत्राची डिमांड आता पुढल्या 50 वर्षामध्ये खूप मोठी वाढणार आहे. हं, हं. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉमर्स आणि नवीन पद्धतीचं जे कॉमर्स हं, आहे हं, हं. त्याचं एक नीट अंडरस्टँडिंग जर ठेवलं तर त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घेता येणार आहे. हं. बरोबर आहे. सर आणि या क्षेत्रामधले जे विद्यार्थी असतात कॉमर्समधले ते आपण बघतो की बरेचसे विद्यार्थी सी-एची तयारी करतात, सी-एससाठी सुद्धा तयारी करतात. पण म्हणजे ते सी-ए झाले किंवा सी-एस झाले तर चांगली गोष्ट आहे. पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये यशस्वी होता येत नाही. मग त्यांच्यापुढे काय पर्याय उरतो? म्हणजे मी हं, मला वाटतं गेल्या एपिसोडमध्ये जसं म्हटलं की आपल्याकडे सगळेजण हं, महाराष्ट्रातली मुलं-मुली ही अगदी न चुकता UPSC आणि MPSCची तयारी करतात. हं. तशी कॉमर्सला जाणारा प्रत्येक जण हां, हा काय करतोयस तर CA ची तयारी करतोय. हां. CA हा एकच ऑप्शन नाही आहे. हं, जर तुम्ही अकाउंट्समध्ये चांगले हं, असाल, जर तुम्ही गणित हा विषय असेल आणि तुम्हाला तो मजा येत असेल, ते अकाउंट्स करताना मजा येत असेल, हं, हं. इंटरेस्ट वाटत असेल, तर तुम्ही नक्की चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये जाऊ शकता. पण आता CFA सारखा पण एक आहे, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, हं, हं. हा जो ऑप्शन आहे, ही जी एक परीक्षा आहे, ती पण महत्त्वाची परीक्षा आहे. किंवा गणित आणि स्टॅटिस्टिक्स खूप चांगलं आहे आणि फायनान्सच्या क्षेत्रामध्ये आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जायचं आहे तर ॲक्च्युरियल सायन्स सारखा जो ऑप्शन आहे तो पण खूप उत्तम ऑप्शन हं, आहे हं. आणि खूप कमी लोक त्याच्यामध्ये जातात आणि पुढे जातात. हं, हं. त्यामुळे हे तर ऑप्शन आहेतच. CS जो आहे ना तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे हं, तो हं. लॉ आणि म्हणजे कॉमर्स पण लॉशी संबंधित अधिक आहे हं, आणि हं. त्यामुळे CSचा ऑप्शन, कंपनी सेक्रेटरीचा ऑप्शन हा खूप वेगळा ऑप्शन आहे. लोकांना CA किंवा CS असं वाटतं, हं, तर हं. त्याचा तसा काही संबंध नाही आहे. हं. मगाशी मी म्हटलं, की आता बी-कॉमलाच एक ऑप्शन तयार झालं तो म्हणजे BMS, हं. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हां. BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर हे 2 झाल्यावर MBA करतात, पण MBA आता स्पेसिफिक क्षेत्रातले MBA तयार हं, झालेत. हं, म्हणजे हं. तुम्ही जर ॲडव्हर्टायझिंग आणि PR मध्ये जाऊ इच्छित असाल, तर तिथलं MBA वेगळं तुम्हाला करता येतं. हं, हं, हं. त्यामुळे स्पेसिफिक त्या क्षेत्रामधले, जसं मी हं. मगाशी म्हटलं, की रिटेल मॅनेजमेंट हे एक क्षेत्र तयार झालंय. हो. तर ह्या सगळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जाऊन काम करता येतं. त्यामुळे हं. कॉमर्सचा स्कोप असा प्रचंड वाढलेला आहे हो. आणि त्याच्यामध्ये CA आणि CS सोडून पण खूप सगळे ऑप्शन हं. हे तयार झालेले आहेत आणि त्या परीक्षांसाठी तुम्ही जाऊ शकता. तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे लोक करतात त्यांचे ॲडवायझर्स बनू शकता. तुम्ही कंपनीच्या फायनान्सचे अनालिस्ट बनू हं, शकता हं. किंवा तुम्ही MBA करू शकता फायनान्समध्ये. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जाता येतं. फक्त हं, हं. तेवढेच ऑप्शन नाही आहेत.